तोंड बैलाकडे असेल ना, बैलगाडीत असं समोर तोंड असेल ना, ती बैलगाडीकडे समोर का तोंड करायची? हे काय आमच्या गावचा कळस दिसायला, हे काय धबाडा आंबा आला, हे काय फाटा आला, हे काय आमचं शेत आलं, हे काय आमचं गाव, ही आमची गल्ली, हे माझ्या बापाचा वाडा, हे बापाचं चप्पल दिसायला दादा, आहे का नाही? जर तिचं तोंड पाठीमाग असेल, रस्त्याकडे असेल, पाठ बैलाकडे असेल, तर लक्षात ठेवा ती गाडी कुठे चालली? सासरला चालली. कारण तिच्या डोळ्यासमोर बापाचं घर जातंय, वाडा जातंय, गल्ली जाती, गाव जातंय, शेत जातंय, पार जातोय, आंबा जातोय, फाटा जातोय, आहे का नाही? हे सगळं नजरेत होतं माझ्या. आणि कधी बहीण आली ना, महाराज मला 3 बहिणी आहेत म्हणून अनुभवानं सांगतो. परिस्थिती जेमतेम असली ना, बहीण जगातली एकमेव अशी व्यक्ती असते जी सासरून येताना साडी घेऊन येते आणि बापाला म्हणती, भावाला म्हणती, तू काय मला नवीन साडी घेऊ नको, हीच साडी माझ्या पताटात टाक. काही नाही, घरात ठेवूनच आहे, हीच नेसते हीच जाते. सासरमध्ये कोणालाच कळू देत नव्हती इथून साडी नाही. बरोबर आहे का नाही? ही वस्तुस्थिती आहे महाराज. कितीतरी बहिणी अशा आहेत ज्या भावाला हळूच गाण्यात सांगायचे, आणि सगळ्यासमोर हेच पैसे माझ्या ताटात टाक. भाऊ म्हणायचं आले देतो, नाही मला माहिती तुझी तंगी चालू आहे, मला माहिती शेतात उत्पन्न झालं नाही, मला माहिती सगळं, हे धर पैसे माझे तुझे काही वेगळे आहेत का, पुन्हा तुझं चांगलं झालं की भरपूर दे. असं कित्येक बहिणींनी केलं. हा भाव कुठेतरी संपत चाललाय. आनंद वाटला मला या घरात, भाऊ भाऊ एकत्र आहेत. मागच्या 22 जानेवारीला राम मंदिर झालं का नाही? सगळ्याला आनंद झाला. बन गया है मंदिर, भलता उत्सव साजरा केला. मला एका पत्रकाराने विचारलं, तुमचं काय मत आहे राम मंदिराबद्दल? मी म्हणलं, राम मंदिर झालं याचा मला आनंद आहे, पण रामाच्या चरित्राचं आचरण जोपर्यंत भारतात होणार नाही तोपर्यंत त्या मंदिराला किंमत नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. रामचंद्राचा विचार जपणं काळाची गरज आहे माझ्या. मंदिर बांधाय काय लागतं? परवानगी लागते, इटा लागतात, दगड लागतात, वाळू लागते, मिस्त्री लागतात, होतं मंदिर. गावात मंदिर होणं म्हणजे काय लय मोठी गोष्ट नाही. त्या मंदिरामध्ये जो देव बसवला ना, त्या देवाचा आचार, त्या देवाने सांगितलेले आदर्श समाजामध्ये रुजणं वर्तमानात सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आणि मी लय स्पष्ट माणूस आहे साहेब, खरं सांगतो मी तुम्हाला. प्रभू रामचंद्राच्या जीवनामधून जर काही शिकायचं असेल ना, तर रावणाला मारलं, 14 वर्षाचा वनवास, हे जे माहिती आहे तेवढं नका वाचत जाऊ. सीता पळवली तेव्हा मग लय मोठं हनुमंतराय गेले, फिरविली गदान, हनुमंत महाबळीन दाढी, रावणाची दाढी, हे पाडलं ना महाराज लोकांना. जे ऐकलं नाही ते रामायण कधीतरी ऐकत जा. प्रभू रामचंद्र वनात निघाले होते, आणि तुम्हाला खरं सांगू, प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास ज्याच्यामुळे भेटला त्याचं नाव भरत. भरताच्या हितापोटी काही वनवास मागितला ना, पण भरताला माहित नव्हतं दादाला वनवास भेटलाय म्हणून. भरत गावी नव्हता, भरत अयोध्येत नव्हते, भरत बाहेर होते. आणि जेव्हा भरत परत आले ना, अयोध्येतली एक पद्धत आहे, गावात यायच्या अगोदर गावातल्या पूर्वजांच्या पाया पडायच्या. अहो भरताला तर दशरथ राजा गेले हे सुद्धा माहित नव्हतं, आणि भरत सगळ्या पूर्वजांच्या पृथ्वीपासून सगळ्यांची पूजा करत करत आला, आणि सगळ्यात शेवटच्या समाधीपाशी आला तर पाहिलं तर दशरथाचा पुतळा कधी झालं. आम्हाला त्यांनी सांगितलं असं असं रामाला वनवास. रामाला वनवास कोणामुळं? कैकेयीमुळं, तुमच्या मातेमुळं. तुम्हाला राजगादी आणि रामाला वनवास. भरत तिकडं अयोध्येत रडत आहे, आणि इकडे बघा माझ्याकडं प्रभू रामचंद्र वनात गेले. दादा लय लांब सांगणार नाही, छोटच गोष्ट आहे. प्रभू रामचंद्र वनात गेले, आणि वनामधली वनाची मालकीन, वनाची राणी वनमाला, ती वनमाता अशी हात जोडून देवासमोर उभी राहिली प्रभू रामचंद्रासमोर. आणि प्रभू रामचंद्राला वनमाता विचारते, स्वामी तुम्ही 14 वर्ष माझ्या वनामध्ये राहणार आहे, मी तुमची काय सेवा करू सांगा, तुम्ही सांगाल ती तुमची सेवा करते. कोणाला म्हणते? प्रभू रामचंद्राला. कोण? वनमाता. आणि त्या वनमातेला प्रभू रामचंद्र म्हणतात, वनमाते माझी सेवा काही करू नको, मी ज्या रस्त्यानं आलोय ना त्या रस्त्यावरचे काटे तेवढे बाजूला कर. मी ज्या रस्त्यानं आलो ना त्या रस्त्यावरचे काटे तेवढे बाजूला कर. वनमाता म्हणली, आता 14 वर्षानं परत जायचंय, मोप आलंय बिल रस्त्याचं, पण 14 वर्षात 70 राहते का नाही काय माहिती. मग आपण केलेल्या रस्त्याचा फायदा काय? नाही तर तुमच्या काळात मान्य व्हायचा आणि दुसऱ्याच्या काळात रस्ता व्हायचा. मान्य करा वेगळे उद्घाटनाला असं व्हायचं. वनमाता म्हणली कोणाला? प्रभू रामचंद्राला. 14 वर्षात इथंच बसायचं, रस्ता काय, नंतर कोणत्या रस्त्याने जातात तेही सांगायचं. मधून हायवे गेला तर काय करता? कोण म्हणलं? वनमाता. नाही नाही मी आलोय ना, माझी इच्छा आहे, तुला माझी सेवा करायची आहे ना, त्या रस्त्यावरचे काटे काढ. का रस्त्यावरचे काटे काढायचे? आणि प्रभू रामचंद्र म्हणले, मी वनात आलो हे भरताला माहित नाही. ज्या दिवशी भरताला माहित होईल ना, भरत अयोध्येत राहणार नाही. मला शोधत शोधत मी ज्या रस्त्यानं आलो ना त्या रस्त्यानं भरत आल्याशिवाय राहणार नाही, म्हणून ते काटे काढ. इतर रामायण नाही संपत. वनमाता म्हणजे एक प्रश्न विचारू का? विचार ना. तुमचा भाऊ, हो
प्रभू रामचंद्राचा भाऊ, दशरथाचा पुत्र, चतुरंगी सेनेचा सेनापती, अयोध्येचा राजा भरत एवढा नाजूक आहे का की त्याच्या पायामध्ये काटा मोडल? कोण म्हणली? वनमाता. आणि वनमातेला रामाने दिलेलं उत्तर इतकं गोड आहे माय बाप. प्रभू रामचंद्र म्हणले, नाही ग, माझा भरत नाजूक नाही. माझ्या भरताच्या छातीवर तर इंद्राचा अस्त्र सुद्धा, शस्त्र सुद्धा तुटू शकतो, एवढा भरत कणखर आहे. भारतासारखा वेगवान कुणीच नाही, भारतासारखा सामर्थ्यवान कुणीच नाही. या भारताचं नाव सुद्धा ज्या राजामुळे पडलं तो काय साधा असेल? मग तुम्ही काटे का काढायला लावले? एवढा नाजूक आहे का तो पायात काटा मोडल? आणि रामाचं उत्तर, राम प्रभू म्हणाले, वनमाते, भरताच्या डोळ्यात पाणी काटा मोडला म्हणून येणार नाही, हाच काटा माझ्या दादाच्या पायात मोडला हा विचार करून भरत रडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काटे का, म्हणून काटे का. याला म्हणतात महाराज, याला म्हणतात बंधुप्रेम. हरवत चालल्या गोष्टी. 14 वर्ष प्रभू रामचंद्र वनवासात होते आणि भरत राजगादीवर होता? नव्हता राजगादीवर. अहो राजगादीवर सोडा, अयोध्येत सुद्धा भरत नावाचा राजा राहत नव्हता. अयोध्येच्या बाहेर कुटीमध्ये राहत होता. जसा दादा झोपतोय तसाच मी झोपणार. महल त्यागला होता. नुसता महल नव्हता त्यागला, सगळ्या सुखसुविधा त्यागल्या होत्या. आणि माझा भरत नावाचा राजा तिथं झोपडीमध्ये जाऊन झोपत होता का? कारण माझा सख्खा दादा तिकडे वनामध्ये ना, तर मी सुद्धा वनासारखंच कष्ट भोगणार. हा विचार ज्या मातीत रुजलाय ना, निवदा, हा विचार ज्या मातीत रुजलाय ना, तो भारत देश आहे. तो भारत देश आहे. म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं लहान तोंडी मोठा घास घेऊन एकच सांगेल, इथं आलेल्या पाहुण्यांनी जेवण करणं, ह्यांना भेटणं, गळा भेट घेणं, सांत्वनपर भेट घेणं, हे तर तुमचं कर्तव्य कराच. कोणाला राग आला तर येऊ द्या, पण मी जबाबदारपूर्वक बोलतो. या 3ऱ्या वर्षाच्या कार्यक्रमाचं सार्थकीकरण पंक्तीला दाबून खाऊन एकमेकाला भेटून इथून निघून जाण्यामध्ये नाही, तर या आजबे कुटुंबातल्या भावाचं प्रेम इथं बसलेल्या प्रत्येक माणसानं स्वतःच्या घरामध्ये रुजवणं खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचं सार्थ. खऱ्या अर्थानं तुम्हाला जर यांना आदरांजली द्यायची असेल ना, तर ती अशी आदरांजली द्या की एकत्र कुटुंब पद्धतीची आदरांजली द्या. अमर नावाचा पोरगा, तरुण पोरगा कॉलेजमध्ये शिकतोय, त्याचा बापाचं छत्र त्याचं हरवलंय. भावा, मी तुझ्या भावासारखा म्हणून तुला एकच वाक्य सांगतो, तुझ्या बापाची कमतरता जगात कुणीच भरू शकणार नाही. पण इथून पुढच्या काळात रडत न बसण्यापेक्षा आपल्या बापानं जो आदर्श दिलाय ना, आपल्या बापानं जी माणुसकी कमवली ना, आपल्या बापानं जी माणसं जोडलेत ना, ते जोडलेले माणसं तू कायम जोडणं हीच तुझ्या बापाला तुझ्याकडून खरी श्रद्धांजली. माझं बोलणं स्पष्ट आहे मॅडम. मी सुरुवातीला सांगितलं होतं, मी कीर्तनाच्या क्षेत्रात आलो, बाप गेला की सगळं जातो. एक लहानी पोरगी, ती बहीण मला भेटली. बापाचं आणि पोरीचं नातं सगळ्यात जास्त जवळच असतं दादा. बाप सगळ्यात जास्त जीव पोरीवर लावतो आणि पोरीचा सगळ्यात जास्त जीव बापावर असतो. माझे तुकोब बाळा वैकुंठाला गेले आणि भागीरथीसाठी वापस आले. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धारा. बाबा गेले कोण्या गावा. पुरीला बापाशिवाय करमत नाही महाराज. प्रामाणिकपणे सांगतो, मला सख्या 3 बहिणी आहेत दादा, मी एकटा. माझ्या 3 बहिणी एकत्रित येतात ना, तेव्हा त्या होत्या त्रिगुणात्मक त्रिमूर्ती. माझी अवस्था कशी असते माहिती का? दत्ताच्या पुढे काय असते? खरंच कुत्र्यासारखी अवस्था असते. कारण बाप सगळ्यात जास्त जीव पुरीवर लावतो. मागच्या दिवाळीच्या सणाला मला भाऊबीजीला कार्यक्रम आला आणि मी फोनवर म्हणलं नाही कार्यक्रमाला येत. वडील बाजूला होते. वडील म्हणले काय झालं, का कार्यक्रम घेणार? मी म्हणलं कार्यक्रम आलाय पण भाऊबीजीचं कसं घेऊ? वडील म्हणले जा घे. किती रुपये म्हणाले? मी सांगितलं घे आल्यास फक्त मला दे. काय पाकिट मला दे. म्हणलं कशामुळं? पोरी आल्यात त्यांना साडी करतो. बाप पोरीवर जीव लावतो जास्त. बाप पोरीवर जीव लावतो. मला फार त्या नारायण दादा पोरींच्या ओळी माझ्या फार व्हायरल झाल्या, फार गोडगोळे होते. दिसाड दिस गेले, दिसाड दिस गेले, थोडे सुके थोडे ओले, मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले. लेक वडाची पारंबी, लेक वडाची पारंबी, दोन्ही घराला जोडते. असो माहेर सासर, पांग बापाचे फेडते. जवा बापाला कळाले, त्याचे काळी जळाले, तिला छातीशी धरून त्यानं टिपूस गाळले. दिस आड दिस गेले,
थोडे सुके थोडे ओले मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले. कोण आहे महाराजांच्या जीवनात हे एकत्र कुटुंब असणं किती गरजेचं आहे ना, तुम्हाला अशा प्रसंगाला कळेल. आमच्या अमृताताई बाहेरून आल्याच्या नंतर डोळ्याला बाप दिसत नाही, घरात सगळे दिसतात पण बाप दिसत नाही महाराज. आणि घरातले सगळे दिसले बाप नाही दिसलं तर त्या घरामध्ये काय घर पण राहतं सांगा. अहो बापाचा निस्ता चप्पल जरी दारात असला ना तर त्या घराकडे वाईट नजरेने बघण्याची कोणाच्या माईच्या लालमध्ये हिंमत नसते. ही बापाची ताकद आहे. बाप समजून घ्यावा लागतो. मी कीर्तनाच्या क्षेत्रात आहे ना, जाहीरपणे सांगतो, 2 मिनिटं उशीर झाला तर होऊ द्या. मी कीर्तनाच्या क्षेत्रात एकाच माणसामुळे बाबा, माझ्या बापामुळे. मी व्याख्यात आहे बिगुर कृष्णजी. माझं कीर्तन ऐकल्याच्या नंतर कोणाला वाटणार नाही मी व्याख्यानाचा विषय कीर्तनात आणत. माझ्या बापामुळे मी कीर्तनकार आहे. माझे वडील दुसऱ्याच्या शेतात सालानं कामाला होते. सालगडी म्हणून तुमच्या भागात माझ्या वडिलांना लई साल धरले. माझे वडील दुसऱ्याच्या शेतात सालानं होते. तिथे एकदा एक महाराज आले, त्या महाराजाचे पाय धुवायला माझ्या बापानं पाणी काढून दिलं. आणि माझा बाप मला घरी येऊन म्हणतो, बाळा तुला काय व्हायचंय? मी म्हणून मला इंजिनियर व्हायचं, मी पॉलिटेक्निक साईडचा विद्यार्थी. माझे वडील म्हणले ते इंजिनिअरिंग वगैरे मला कळत नाही, आपली इच्छा आहे तू महाराज झालं पाहिजे. मी म्हणलं जमल का? बाप म्हणला जमत नसलं तर इथून उठायचं ना, आपल्याला बोलायचं नाही. बापानं चॅलेंज दिली आणि ती चॅलेंज मी ऍक्सेप्ट केली म्हणून इथे उभा आहे. बाकी काहीच विषय नाही. बाप म्हणला म्हणून या क्षेत्रात आहे. बापाला भारी वाटलं पाहिजे. आपलं नाव आपल्या बापामुळे होतं ना, इथून पुढे आपल्यामुळे आपल्या बापाचं नाव झालं पाहिजे. अमरदादा माझ्या भावासारखाच म्हणून तुला बोलतो. ही गोष्ट बाप काय देतो, बाप भरपूर काय देतो, बोलत नाही बाप. त्या लग्नामध्ये पोरगी नांदाई निघाली ना, सगळे रडतात. बाप रडते काही? सगळे रडते. पण बाप रडायला जवळ आला की बाप म्हणते हे रडत नसते, रडलं डोकं दिसतंय, डोकं दुखतंय, बस गाडीत. बाप तिथं नाही कळत. बाप ड्रायव्हरच्या जवळ जातो, ड्रायव्हरला म्हणतो माझ्या पोरीला एसी सहन होत नाही, एसी बंद ठेवा, काच खाली ठेवा आणि 15-20 किलोमीटरवर गाडी थांबवा, पोरीचा पहिला प्रवास आहे. त्याला बाप म्हणतात. माझ्या वडिलांसाठी मी या क्षेत्रात आलो. माझी कीर्तनाची तारीख त्यांनी झी टॉकीजला बघून झाली. झी टॉकीजला लई कीर्तन. उद्या संध्याकाळी मला एक शूट आहे. रोज झी टॉकीजला कार्यक्रम आहेत मला. जवळजवळ 36 एपिसोड झाले बाबा. पहिला एपिसोड लागला ना, बाप सांगतोय हा, पहिला एपिसोड लागला ना, गावात बॅनर लावलं होतं पोरांनी. चौकात बॅनर लावलं पोरांनी. अविनाश मित्रा तुझं मनातून अभिनंदन विक्रम दादा. ते बॅनर माझ्या बापाच्या मित्रानं बघितलं, बापाला जाऊन सांगितलं तुझ्या पोराचं बॅनर आहे चौकात. वडिलांना आनंद झाला. वडील 2 किलोमीटर चालत गेले हो, आणि चालत जाऊन माझ्या बापानं बॅनर पाहिलं. बॅनरवर माझा मोठा फेटा घातलेला फोटो, बाकीच्या मित्रांच्या खाली फोटो. बॅनरवरचा मॅटर बापाला वाचता येत नाही, कारण बाप अडाणी. बाप बॅनरकडे बघत होता आणि मनातल्या मनात खुश होत होता. जाणाऱ्याला खुनत होता, काय बघता? बाप इशाऱ्यानं सांगत होता बॅनरवर येतो आपला पोरगा. त्या दिवशी माझ्या बापानं गावामध्ये 700-800 चहा पाजले बाबा. चहा 700-800 पाजले. त्या हॉटेलमध्ये चहा नाही पाजले ज्या हॉटेलवर बॅनर होतं, त्याच्या समोरच्या हॉटेलमध्ये बॅनर होतं. त्याच्या समोरच्या हॉटेलमध्ये चहा पाजला. हॉटेलमधल्या सगळ्या खुर्च्या बॅनरकडे. सुरके पिऊ नाही, देख के पिऊ. पहिले बॅनर देखो बाद में पिओ. एक जण मला मी चहा पित नाही, वडील म्हणले कॉफी घे. ते मला कॉफी पित नाही. दूध घे, तो मला दूधही पित नाही. वडील म्हणले 10 रुपये घे पण बॅनर टाक. बापाला आनंद होतो. बाप करी जोडी लेकुराचे ओढी. महाराज वडील घरी आले. झी टॉकीजला माझा एपिसोड लागला. बाप सांगतोय बाप. वडील आले, झी टॉकीजच्या समोर बसले. माझी एंट्री झाली. बापाने शिट्टी मारली. महाराज शिट्टी. बापाला आनंद झाला हो, लय आनंद झाला बापाला. वडिलांनी मला टीव्हीवर बघितलं. वडील टीव्हीच्या जवळ गेले, गळ्यातला रुमाल काढला. गळ्यातला रुमाल असा बाजूला घेऊन टीव्हीत पुसला माझ्या बापानं. देवघरात जाऊन बापांना पंचीपाळ आणला. पंचीपाळातलं हळद कुंकू माझ्या बापानं टीव्हीला लावलं. अगरबत्ती आणली, टीव्हीला वळली. वडील सोप्यावर येऊन बसले. वडील टीव्हीकडे बघत होते, मी वडिलाकडे बघत होतो. जसा कार्यक्रम झाला ना, जसा कार्यक्रम झाला लगेच पायात चप्पल घातली की गावात. कशाला? हवा करायला. आणि सगळेजण ऐका, सगळेजण वयाच्या 25 वर्षापर्यंत आपण बापाच्या जीवावर हवा करतो ना. आता आपलं कर्तव्य आपल्या बापानं हवा आपल्या जीवावर केली पाहिजे. आपल्या बापाचं नाव आपल्यामुळे मोठं झालं पाहिजे. हे 100%. वडील घरी आले, जेवायला बसलो आणि जेवण करताना बापाला विचारलो, पप्पा दसरा नाही, दिवाळी नाही, लक्ष्मी पूजन नाही, तरी तुम्ही टीव्हीला हळद कुंकू कसं काय लावलं? आणि माझ्या बापाचं उत्तर होतं, माझा बाप म्हणला, येड्या, ह्या डबड्यात आतापर्यंत दुसरे हिरो बघितले, आज माझा हिरो डबड्यात गेला म्हणून डबड्याला हळद कुंकू आहे. आणि माझा बाप इथं बसलेल्या सगळ्या लोकांना बापाचं तृतीय पुण्यस्मरण आहे म्हणून एकच वाक्य सांगेल, नको त्याला हिरो नका करू, नको त्याला. मुद्दा म्हणून बोलेल, पोरांनो मन लावून ऐका, बापाला हिरो म्हणा. बापाला दलिंदर गाबडे हिरोला बाप म्हणाले, नेत्याला बाप म्हणाले. त्यांचा नेता तिकडं आणि हे इकडं बाप. आपल्या बापाला बाप म्हणा, आपल्या बापाला हिरो म्हणा. नेत्याला हिरोला बाप म्हणण्यात काय अर्थ आहे? आणि जो पोरगा बापाला हिरो म्हणतो ना, त्याला काहीच कमी पडत नाही महाराज.
बापाचं नाव मोठं झालं पाहिजे. पुढचं बोलू, आपला बाप कोण आहे? आपला बाप शेतकरी, आपला बाप शिक्षक आहे, आपला बाप वकील आहे, आपला बाप डॉक्टर आहे, आपला बाप टपरीवाला आहे, आपला बाप चहावाला आहे, आपला बाप साऊंड सिस्टीम वाला आहे, आपला बाप हार्मोनियम वाला आहे, आपला बाप पकवाज आहे, आपला बाप गायक आहे, आपला बाप विनेकरी आहे, आपला बाप महाराज आहे. हे आपण ठरवू शकतो का? नाही ठरवू शकतो. आपला बाप कोण काय करतो हे आपण ठरवू शकत नाही, पण आपला बाप कोणाचा बाप आहे हे आपण 100% ठरवू शकतो. म्हणून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करा. म्हणून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करा. फार मोठा विषय मला. बाप जातो ना, मी एमफिल केलं भरत दौंडकरांवर, तेवढं सांगतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. भरत दौंडकरांनी लिहिलं, बैलावानी राबणारा बाप गाईवाणी होता. बैलावानी राबणारा बाप गाईवाणी होता, हात त्याचा खरबुडा पण माईवाणी होता. बैलावानी राबणारा बाप गाईवाणी होता, हात त्याचा खरबुडा पण माईवाणी होता. किती सुवासिक होते त्याच्या घामाचे अत्तर, अनवाणी पायांनी दिले काट्यांना उत्तर. नापास शेतांना बाप पास करीत राहिला, नापास शेतांना बाप पास करीत राहिला. शेणा मातीच्या शाळेत त्याचा नंबर पहिला. माझ्या नव्या वहीसाठी बाप भिजला घामानं, माझ्या नव्या वहीसाठी बाप भिजला घामानं. त्याची मळालेली बंडी मला ध्वजाच्या समान. आणि कष्ट करून करून बापाचं काळ झालं अंग, कष्ट करून करून बापाचं काळ झालं अंग. त्याच्या काळ्या अंगामध्ये आहे माझा पांडुरंग, आहे माझा पांडुरंग, आहे माझा. माझ्या डोळ्यातली असव कुणी सुताना, माझ्या डोळ्यातली असव कुणी सुताना. उरी हुंदत गोष्ट बापाची सांगता मला कसं होतया. कोणी म्हणताना उरी हुंदत दाटतोया. गोष्ट बापाची सांगता. स्मरण करा, भावा भावासारखं राहा. बहीण भावाचं प्रेम या कुटुंबाला दाखवून दिलं, भावा भावाचं प्रेम या कुटुंबाला दाखवून दिलं. या दोन्ही मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी या कुटुंबाची आहे. तुमचे चुलते समर्थ आहे त्याच्यासाठी. तुमच्या चुलत्याचा तुमच्या भावावर, तुमच्यावर, सगळ्यांवर जीव आहे. ज्यांच्यामुळे इथं यायचा योग आहे ते रमेश शंकरजी आजबे. त्यांच्या चरणावर मी साष्टांग प्रणिपात करतो. तुम्ही या लेकरांची सेवा करताय, त्या मातीची सेवा करताय, बापाला आधार देताय. त्यांच्या सुवृद्ध पत्नीला सुद्धा तुम्ही सांभाळून पुढच्या पोरीसारखा जीव लावता, ही फार मोठी गोष्ट आहे. मागा घरातला करता माणूस जातो तेव्हा घरातला आभाळ फाटल्यासारखा होत असतो. तो भाव तुम्ही जपला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. तुकोबराय म्हणले, व्यवहारामध्ये जीवन जगत असताना जर चुलीमधला धूर डोळ्यामध्ये गेला, आई रोज तुम्ही धूर फुकता आणि डोळ्यात धूर जातो, डोळ्यात धूर गेल्याने तुम्ही आंधळे होता का? हो, नाही होत. पण तुम्हाला दिसतं का? नाही दिसत. संसाराचं तसंच आहे. आपण या संसारात असे अडकलो. तुकोबराय तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहार नका डोळे धुरे भरून राहा. इह लोकाच्या व्यवहारात डोळ्यामध्ये धूर गेल्यासारखं राहू नका. मग इह लोकातला व्यवहार कोणता? तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. शिकवायची गरज नाही, हिताचा व्यापार करावा. आणि हित कशात आहे? हित ते करावे देवाचे करोनिया मन शुद्ध भावे. हित करणारा कसा आहे? आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, स्वतःचा स्वार्थ देवाच्या भजनात आहे. म्हणून नाम धरा कंठी विठोबाचे. त्याला काय होईल? त्यांनी तुम्ही हा भवसिंधू पैल ते याशिवाय राहणार नाही. एकदा गोड सगळ्यांनी भजन करा विठोबा.